नवरात्रीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी आपण संत राजाई यांच्याबद्दल बोलणार आहोत. संत नामदेव यांच्या पत्नी संत राजाईंचे जे काही अभंग आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या प्रपंचाचा म्हणजे संसाराचा आणि संत नामदेव यांच्या व्यक्तित्वाचा त्यांना जो काही अनुभव आलाय त्याचा उल्लेख सातत्याने येतो. राजाईंना नामदेवांचं हे जे काही विठ्ठलाचं वेड आहे त्याच्यामुळे संसारामध्ये ज्या काही अडचणी येतात, एक बायको म्हणून ज्या काही अडचणी येतात, त्रास सहन करावा लागतो, त्याच्याविषयीच्या रचना त्यांच्या आढळून येतात. संत नामदेवांसारख्या विठ्ठलाचं वेड लागलेल्या पतीला सांभाळणं, संसार इतका मोठा सांभाळणं, या सगळ्याविषयी राजाई अगदी प्रांजळपणे आपल्या रचनांमध्ये लिहितात आणि त्याची तक्रार आपल्या सासूबाई म्हणजे संत नामदेवांच्या आई गोणाई यांच्याकडे सुद्धा करतात आणि त्या तक्रारी करतानाच्या सुद्धा काही रचना आढळलेल्या आहेत. आणि संत गोणाई सुद्धा या सगळ्या प्रकारावरून संत नामदेवांना म्हणजे स्वतःच्याच मुलाला रागे भरताना दिसतात. संत राजाई विठ्ठल कदाचित ऐकून घेत नसावेत म्हणून रखुमाईकडे आपलं गारणं मांडताना दिसतात. त्याबद्दलच्या काही रचना उपलब्ध आहेत. संसाराची कशा पद्धतीनं परवड झाली आहे, दुर्दशा झाली आहे, याविषयी संत राजाई लिहितात. अहो रखुमाई विठोबासी सांगा, म्हणजे आता विठ्ठलाकडे मी काही मागतच नाही कारण ते आता माझ्या पतीचेच झालेत, पण आता रखुमाबाई तुम्हाला मी सांगते की तुम्ही विठ्ठलाला सांगा, 14 मनुष्य आहेत माझ्या घरी, हिंडती दारोदारी अन्नासाठी, अन्न देखील घरात शिल्लक नाही, इतकं मोठं कुटुंब मला सांभाळायचंय आणि आता मला त्रास होतोय कारण पतीच्याच संसारात लक्ष नाही. बरा मार्ग तुम्ही उमजवून सांगा, नामयाची राजा भली नव्हे. चांगला मार्ग आता तुम्ही त्यांना उमजून सांगा, नामयाची संत नामदेवांची राजा म्हणजे मी राजाई पत्नी भली नव्हे, मी काय आता बरी नाही कारण मला या गोष्टीचा प्रचंड त्रास होतोय, असं राजाई म्हणतात. आणखी एका ठिकाणी त्या म्हणतात, माझ्या भ्रतारासी लावियेला चाळा, माझ्या पतीला आता अक्षरशः चाळा लागलाय, क्षणी जी वेगळा न करीत्यासी, म्हणजे स्वतःपासून वेगळं पांडुरंग करतच नाहीये त्यांना, इतकं माझ्या पतीला विठ्ठल भक्तीचं वेड लागलं. आमुचा व्यवहार विध्वंसीला पाही, करुणा माझी काही नाहीये त्यासी, माझी दया सुद्धा त्यांना येऊ नये इतकी मी त्रासात आहे, विटलेली आहे, मात्र त्यांचं लक्षच नाहीये, असं राजाई म्हणतात. सकाळचे मुळ आपण अधीन केले, येणे जाणे पांडुरंग, दिवस रात्र फक्त विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग करणं, यामुळे संत नामदेवांचं प्रपंचात लक्ष नसणं, याविषयीची तक्रार राजाई करताना दिसतात. आणखी एका ठिकाणी त्या म्हणतात, कन्या आणि पुत्र झाले उपवरी, माझे मुलगा मुलगी हे आता उपवर झालेत, लग्नाच्या वयात आले, अजूनही ना घरी प्राणनाथ, माझे जे प्राणनाथ आहेत, जे पती आहेत, ते अजूनही घराकडे त्यांचं लक्ष नाहीये. जन लोका माझी केले येणे हसे, म्हणती लागले पिसे नामदेवासी, नामदेव आता विठ्ठलाच्या भक्तीत वेडे पिसे झालेत, इथपर्यंत लोक आता बोलू लागलेत, असं अगदी स्पष्टपणे राजाई आपल्या अभंगामध्ये म्हणतात. मी मगाशी म्हटलं तसं रखुमाबाईंकडे तक्रार करतातच राजाई, पण आपल्या सासूबाई म्हणजे संत नामदेव यांच्या आई गोणाईंकडे सुद्धा राजाई तक्रार करतात आणि आपल्या मुलाचं संसारात लक्ष नाही, त्यामुळे आपल्या सुनेला ज्या पद्धतीचा त्रास होतोय त्यामुळे गोणाई सुद्धा एका स्त्रीचं दुःख समजून घेऊन दुसरी स्त्री त्याविषयीच्या रचना करते, हे सुद्धा वारकरी संप्रदायात आपल्याला पाहायला मिळतं. गोणाई सुद्धा आपल्या रचनांमधून नामदेवांना रागे भरताना आपल्याला जाणवतं त्यांचं त्या सगळ्या रचना वाचल्यानंतर. त्या म्हणतात, माता म्हणे नामा राऊळाशी खेळता, तुझं कोण्या दैवता ओढियले. आई असं म्हणते, माता म्हणे नामा, नामदेवाला आई म्हणते, राऊळाशी खेळता, तू आत्ता देवळापाशी खेळत होतास, तुझं कोण्या दैवता ओढियले, म्हणजे तुला कोणीतरी ओढून घेतलंय की काय, इतका तू आता देवाच्या भक्तीत वेडा झालायस. लाजीरवाणी नामा तुवा केले जेणे, अक्षरशः आम्हाला जगण्याची लाज आणलीस, इतका तुझं आता घराकडे दुर्लक्ष झालंय, इतकं परखडपणे आपली आई म्हणजे गोणाई संत नामदेवांना बोलताना दिसतात. त्याच्या पुढे ते असं म्हणतात, सुदैवाची लेकरे वर्तताती, कैसी तू मज झालासी कुळक्षय, कैसी तुझं नाही लौकिकाची लाज, हेची थोर मज नवल वाटतं. मला प्रचंड नवल वाटतं की तुझं संसाराकडे लक्षच नाही आणि त्याचं तुला काही पडलेलं सुद्धा नाही. अभिमान अहंता सांडून या जगी, नाचतोसी रंगी गीत गाता. दिवस रात्र विठ्ठल भक्तीत वेडा होऊन तू नाचत राहतोस, भजन कीर्तन करत राहतोस आणि मात्र त्याचा अभिमान वाटून घेतोस, पण इकडे आमच्या परिस्थितीकडे तुझं लक्षच नाही. तुझं विना लोक अज्ञान नसती, तू तिथे गेला नाहीस तर लोक काही अज्ञानी राहायची नाहीत. क्षण न विसंबती मायबाप, मायबापाकडे तुझं लक्षच जाऊ नये, इतपत गोणाई परखडपणे आणि रागीट स्वभावात या रचना लिहिताना आपल्याला दिसतात. पुत्र आणि कलत्र घराची विपत्ती, तुझं अभाग्याचे चित्त पंढरीनाथ, घराकडे तुझं लक्ष नाही, मुलाबाळांकडे नाही, बायकोकडे नाही, तुझं चित्त त्या पंढरीनाथापाशीच आहे. याते भजती त्याचे न उरेची काही,
हाची देव पाही घर घेणा. जयाचे खुंटे तो लागे यांच्या पंथे, तुझसी शिकविते म्हणून या. ज्यांचं कुणाचं काहीतरी अडलेलं आहे तो त्या पंथाला जातो. तुझ्या पुढे सगळा संसार मांडलाय म्हणून मी तुला शिकवतीये, सांगू इच्छितीये की तू या पंथाकडे ये आणि संसाराकडे लक्ष दे. गोणाई म्हणे नाम्या हे नवे मे भले, विठोबाने केले आपण ऐसे. गोणाई म्हणजे मी आई नामाला सांगते, माझ्या लेकराला सांगते की हे काही तुझं चाललंय ते बरोबर नाही, विठोबामुळे हे सगळं होतंय. एकंदरीत पुन्हा एकदा संत गोणाई म्हणजे संत नामदेवांची आई, संत राजाई म्हणजे संत नामदेवांची पत्नी, ही विठ्ठल भक्तीत संत नामदेव वेडे झालेत, संसाराकडे लक्ष देत नाहीत, म्हणून पुन्हा एकदा विठुरायालाच दोष देताना दिसतात.